वडाच्या रोपांचे वाटप, शेत शिवार मोकळ्या जागेत रोप लावून संवर्धनाचा निर्धार करत मंद्रुप येथे वटपौर्णिमा उत्साहात साजरी झाली। गावामध्ये वडाच्या झाडांची संख्या खूपच कमी आहे। वटपूजनासाठी माता भगिनींना पोलीस स्टेशन येथील दत्त मंदिर अथवा इतर दूर ठिकाणी जावे लागते। महिलांची ती अडचण दूर होण्यासह गावाच्या चौफेर वडाची झाडं वाढावी या उद्देशाने रानवेद फाउंडेशन व आम्ही मंद्रुपकर ग्रुप तर्फे शुक्रवारी वटपौर्णिमेनिमित्त वडाची मोठी 21 रोपे भेट देण्यात आली। पोलीस स्टेशन जवळील दत्त मंदिर येथे सरपंच अनिता कोरे यांच्या हस्ते वटपूजनासाठी आलेल्या महिलांना वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले। माजी जिल्हा परिषद सदस्य विद्युल्लता कोरे, प्रीती केवटे, लक्ष्मीबाई गायकवाड, शैला मेहत्रे, प्रतिभा साठे, मंजुषा डोकडे यांनी त्या रोपांना सूत गुंडाळून पूजा केली। गावच्या शिवारात वडाचं झाड खूप कमी होत आहेत, त्यामुळे आम्हाला खूप लांब पूजेसाठी जावे लागते। रानवेद व आम्ही मंद्रुपकर टीमने दिलेली रोपे आमच्या परिसरातील सार्वजनिक जागेत लावून त्यांचे संवर्धन करू। पुढील वर्षापासून परिसरातील याच झाडांची पूजा करू असा विश्वास वैशाली जाधव यांनी व्यक्त केला। रानवेदने दिलेली वडाची रोपे महिलांनी स्नेहपूर्वक नेण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली होती। या प्रसंगी सचिन साठे, रवी केवटे, उत्कर्ष भागवत, विनोद कामतकर यांच्यासह आम्ही मंद्रुपकर टीमचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। रानवेद फाउंडेशन व आम्ही मंद्रुपकर ग्रुप गावामध्ये पर्यावरण स्नेही अभिनव उपक्रम सातत्याने राबवते। जागतिक महिला दिनानिमित्ताने गावातील निराधार वंचित घटकातील महिलांचा सन्मान करण्यात आला होता। धुळवडी निमित्ताने हिंदू स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली। नैसर्गिक रंग तयार करण्याची कार्यशाळा, जागतिक चिमणी दिन, जागतिक वन दिन, जलदिनानिमित्त जागृती अभियान राबवण्यात आले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।